सेंटरमधून बोलत आहे, पुणे इथून बोलत आहे. मागच्या लेक्चरला आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची तत्त्वे BECC 132 या कोर्समध्ये आपण बाजार संरचना म्हणजे काय, वेगवेगळ्या बाजारांची संरचना कशी असते, वेगवेगळ्या बाजार प्रकारांमध्ये वस्तू व किमती कशा निश्चित होतात, ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आज आपण घटक बाजार म्हणजे काय, घटकात जसा वस्तूंचा बाजार असतो, वस्तू व सेवांची जे असे एखाद्या बाजारामध्ये देवाणघेवाण होते, तिथे उत्पादक असतात, तिथे विक्रेते असतात आणि ग्राहक असतात. तशाच प्रकारे उत्पादन घटक जे आहेत त्यांची सुद्धा आपल्याला देवाणघेवाण कशी होते, म्हणजेच तो बाजार कसा असतो. उत्पादन घटक म्हणजे काय, तर वस्तू निर्मितीसाठी ज्या घटकांचा वापर केला जातो, जे घटकांचा उपयोग केला जातो, नैसर्गिक भौतिक अशा सर्व उत्पादन घटकांना आपण उत्पादन घटक म्हणतो. सर्वात महत्वाचे उत्पादन घटक कोणते, तर भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. या 4 उत्पादन घटकांच्या किमती कशा निश्चित होतात, या 4 उत्पादन घटकांचे उत्पादन कशा प्रकारे होते, भूमी, श्रम, भांडवल यांना मागणी कशा प्रकारे असते, त्यांची मागणी कशा स्वरूपाची असू शकते, भूमी, श्रम, भांडवल, संयोजक यांना पुरवठा कसा असतो. इथे एक मेन बेसिक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे काय, तर कुठलाही तुम्ही बाजार पहा, कुठल्याही बाजारामध्ये कोणत्याही वस्तूचे किंवा कोणत्याही उत्पादन घटकांच्या ज्या किमती असतात त्या त्या वस्तूच्या मागणी आणि पुरवठ्यावरून, किंवा इथं आपण उत्पादन घटक म्हणणार आहोत म्हणून त्या उत्पादन घटकांच्या मागणी आणि पुरवठ्यानेच निश्चित होतात. त्यामुळे एक सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण एक बेस किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राला आपण मूल्य सिद्धांत असे म्हणतो. का म्हणतो आपण मूल्य सिद्धांत, कारण हे सर्व सूक्ष्म अर्थशास्त्र आपल्याला कोणत्या वस्तूंचे किती उत्पादन करावे, एखाद्या वस्तूची किंमत कशी निश्चित होते, किंमत निश्चितीचे आपल्याला स्पष्टीकरण देत असते. मग ही किंमत उत्पादन घटकांची असू दे किंवा वस्तूंची असू दे. म्हणून वस्तूंच्या किंमत निश्चितीसाठी, उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीसाठी आपणास त्या वस्तूंचा पुरवठा आणि त्या वस्तूची मागणी माहीत असणं आवश्यक असतं. त्यामुळे एक बेस तुम्ही कुठेही सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोणत्याही वस्तूची, कोणत्याही बाजारात वस्तूची किंमत निश्चिती जेव्हा तुम्ही अभ्यासता, त्या वस्तूच्या किंमत निश्चितीसाठी त्या वस्तूची मागणी आणि त्या वस्तूचा पुरवठा हा आपणास माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही वस्तूचे मूल्य हे त्या वस्तूच्या मागणी आणि पुरवठ्यावरूनच निश्चित होते. म्हणून आपल्याला आपणास इथं मागणीच्या वस्तूंची किंमत निश्चितीसाठी मागणी आणि पुरवठा निश्चित होणं आवश्यक असतं किंवा तो माहीत असणं आवश्यक असतं. मग आपण आधीच्या सेशन्समध्ये पाहिलं की एखाद्या वस्तूची किंमत कशी ठरते, पूर्ण स्पर्धा बाजारात त्या वस्तूची किंमत कशी ठरते, पूर्ण स्पर्धा बाजारामध्ये उत्पादन कसं ठरतं, मक्तेदारी बाजारात वस्तूची किंमत आणि उत्पादन निश्चिती कशी होते, मक्तेदारी युक्त बाजार पाहिला आपण, अल्प विक्रेताधिकार पाहिला, द्विविक्रेताधिकार पाहिला. म्हणजेच काय, तर वेगवेगळ्या विक्रेत्यांच्या संख्येनुसार आपण बाजाराचे वेगवेगळे प्रकार पाहिले. आणि ह्या सर्व बाजार प्रकारांमध्ये तुम्हाला एक गोष्ट कॉमन दिसली असेल, ती म्हणजे त्या वस्तूची किंमत ही त्या वस्तूच्या मागणी आणि पुरवठ्यावरूनच निश्चित होते. आता हे सर्व आपण वस्तूंच्या बाबतीत पाहिलं, वस्तूच्या किंमत निश्चितीच्या बाबतीत आणि वस्तूची उत्पादन निश्चिती पाहिली. आता दुसऱ्या ब्लॉकमध्ये जे आपण पाहणार आहोत, सूक्ष्म अर्थशास्त्राची जी मूलतत्वे आहेत, त्यामध्ये आपण घटकांच्या किमती पाहणार आहोत. घटक म्हणजेच काय, तर एखाद्या वस्तू निर्मितीसाठी लागणारे जी साधन सामग्री आहे, त्यामध्ये भूमी आहे, श्रम आहे, भांडवल आहे, संयोजक आहे. ह्या भूमी, श्रम, भांडवल, संयोजक ह्या सर्वांना जे मोबदले मिळतात, ते मोबदले कसे निश्चित होतात. भूमीला कोणता मोबदला मिळतो, भूमी किंवा जमीन जो उत्पादनाचा घटक आहे, भूमी किंवा जमिनीच्या उत्पादन घटकाला मिळणारा मोबदला कोणता आहे, तर खंड आहे. तसेच दुसरा उत्पादनाचा घटक आहे श्रमिक म्हणू शकतो आपण किंवा मजूर म्हणू शकतो. श्रमिकांना काय मिळतं, श्रमिकाला कुठलं उत्पन्न मिळतं, तर श्रमिकाला उत्पन्न किंवा मजुरी म्हणू शकतो आपण, वेतन मिळत असतं. म्हणून भूमीला जसा खंड मिळतो तसंच श्रमिकाला हे वेतन मिळत असतं. तिसरा जो उत्पादन घटकाचा म्हणजेच हे वेतन कसं निश्चित होतं त्याचा अभ्यास आपल्याला करायचा.
भूमीला खंड कसा मिळतो, खंडाची किंमत कशा प्रकारे निश्चित होते, त्याचा अभ्यास आपल्याला इथे पाहायचा आहे. तसेच श्रमिकाचं वेतन कसं निश्चित होतं, आपल्याला जी सॅलरी पगार मिळतो तो पगार कसा निश्चित होतो, कुठली जी संस्था आहे ती संस्था त्या श्रमिकाचं वेतन कसं निश्चित करते, याचा अभ्यास आपल्याला या घटक बाजारामध्ये पाहायचा आहे. तिसरा जो घटक बाजार आहे तिसरा जो घटक आहे, घटक बाजारातील तिसरा महत्वाचा घटक जो आहे तो आहे भांडवल. मग भांडवलाची किंमत कशी निश्चित होते, भांडवल निश्चिती करण्यासाठी कुठला महत्वाचा घटक आहे, भांडवलाला कुठलं मोबदला मिळतो, भांडवलाला मिळणारा मोबदला म्हणजे काय, व्याज. भांडवलावर आकारला जाणारा दर कुठला आहे, तर व्याज. जसं वस्तूला आपण किंमत देतो तसंच भांडवलासाठी आपण व्याज देत असतो किंवा आपल्याला भांडवलावर व्याज मिळत असतं. बँकेमध्ये तुम्ही समजा काही रक्कम सेव्हिंग्स म्हणून ठेवली तर तुम्हाला त्यावर व्याज मिळतं, किंवा तुम्ही कर्ज घेत असाल एक भांडवल स्वरूपात तर त्याच्यावर तुम्हाला व्याज द्यावं लागतं. म्हणून भांडवलाच्या मागणी आणि पुरवठ्यावरून तिथे एक भांडवलाचा व्याजदर निश्चित होत असतो. म्हणून भांडवलाला मिळणारा मोबदला कोणता, तर तो आहे व्याज, व्याजाचा दर. तसेच तिसरा एक उत्पादन घटक आहे तो म्हणजे उत्पादक, आंत्रप्रिनियर आपण म्हणू शकतो त्याला. उत्पादनाचा पुढचा घटक आहे उत्पादक, उद्योजक म्हणू शकतो आपण. भूमी, श्रम, भांडवल आणि उद्योजक. मग उद्योजक जो आहे, जो ओनर आहे, त्याला काय मिळतं, त्याला कुठली किंमत असते, तो त्याला काहीतरी किंमत नफा मिळत असल्यामुळे तो काम करतो, तो उत्पादन चालू ठेवतो. म्हणून उत्पादकाला किंवा उद्योजकाला मिळणारा मोबदला म्हणजे कोणता मोबदला, तर तो आहे नफा. हा नफा जो आहे तो उत्पादकाला, उद्योजकाला, आंत्रप्रिनियरला मिळत असतो. म्हणून भूमी, श्रम, भांडवल संयोजक यांचे मोबदले कोणते आहेत, त्यांच्या किमती काय आहेत, तर खंड, वेतन, व्याज, नफा. मग हे खंड, वेतन, व्याज, नफा कसा निश्चित होतो, याचा अभ्यास करणं म्हणजेच घटक बाजारातील त्या घटकांच्या किमतींचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. ह्या सर्व घटक बाजारातील वस्तूंच्या किमती निश्चितीच्या आधी आपण सुरुवातीला काही बेसिक संकल्पना आहेत, हे सर्व सिद्धांत इथे पाहिजेत आपल्याला. सिद्धांत म्हणू शकतो किंवा एक जसं आपण मागच्या याच्यामध्ये सेशन्स मध्ये पाहिलं की वस्तूची किंमत कशी ठरते, पूर्ण स्पर्धेत कशी ठरते, मक्तेदारीमध्ये कशा प्रकारे किंमत ठरते, मक्तेदारी युक्त बाजारात वस्तूची किंमत कशी ठरते, अल्प विक्रेताधिकार, द्विविक्रेताधिकार या बाजारांमध्ये वस्तूच्या किमती कशा ठरतात. तसेच इथं आपल्याला वेगवेगळ्या उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात, भूमीला मिळणारा मोबदला कसा ठरतो, खंड कसं ठरलं जातं, वेतन दर कसा निश्चित होतो, व्याजाचा दर कसा निश्चित होतो, नफा कसा निश्चित होतो, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे घटक बाजारामध्ये. मग इथं काही संकल्पना आहेत, जसं आपण आधीच्या सेशन मध्ये किंमत निश्चितीमध्ये वस्तूच्या सरासरी प्राप्ती, सीमांत प्राप्ती ह्या संकल्पना पाहिल्या. तसंच घटक बाजारामध्ये आपल्याला काही ह्या उत्पादन घटक किंमत निश्चितीच्या काही संकल्पना पाहायच्यात. ह्या संकल्पना तुम्हाला जर समजल्या अधिक चांगल्या प्रकारे तर तुम्ही प्रत्येक सिद्धांतामध्ये, मग तो खंड सिद्धांत असो, तो व्याजाचा सिद्धांत असू द्या किंवा नफ्याचं काही एक्सप्लेनेशन असू द्या, ह्या सर्वांचा बेस म्हणजे ह्या संकल्पना आहेत. मग पहिली संकल्पना काय आहे, तर सरासरी वास्तव उत्पादकता. सरासरी वास्तव उत्पादकता म्हणजे काय, तर उत्पादनाचे इतर घटक स्थिर असताना एकूण उत्पादनाला बदलणाऱ्या उत्पादन घटक म्हणजेच काय, उदाहरणार्थ श्रमिक इथं घेतलेला आहे, म्हणजे उत्पादन प्रमाणानुसार जो घटक बदलतो त्याला आपण बदलता घटक म्हणतो. म्हणून इथं सरासरी वास्तव उत्पादकता म्हणजे काय, तर एकूण उत्पादनाला बदलणाऱ्या उत्पादन घटकाच्या संख्येने भागले असता त्या उत्पादन घटकाची सरासरी वास्तव उत्पादकता लक्षात येते. आपण एक सोपं उदाहरण घेऊया इथे तुम्हाला फोटोमध्ये पण पिक्चरमध्ये दिसेल. सरासरी वास्तव उत्पादकतेचं सूत्र काय आहे, तर एकूण उत्पादकता भागिले एकूण उत्पादन घटकांची नगरसंख्या किंवा उत्पादन घटकांची एकूण नगरसंख्या. समजा तुम्ही 1000 वस्तू तयार केल्या, त्या 1000 वस्तू निर्मितीसाठी तुम्ही 10 श्रमिक वापरले. 1000 वस्तू किती श्रमिक तयार करतात, ते 10 श्रमिक तयार करतात.
मग दर श्रमिकाची उत्पादकता किती, त्याला आपण सरासरी वास्तव उत्पादकता म्हणतो. म्हणजे 10 श्रमिक मिळून जर 1000 वस्तू तयार करत असतील तर एक श्रमिक हा किती वस्तू तयार करू शकतो, त्यालाच आपण सरासरी वास्तव उत्पादकता असे म्हणतो. मग 1000 वस्तू भागिले 10 श्रमिक बरोबर किती येईल, 100 वस्तू. इथं 100 वस्तू म्हणजे काय असणार आहे, तर प्रत्येक श्रमिक त्या एकूण उत्पादनात 100 वस्तूंची भर टाकतो किंवा 100 वस्तू तयार करतो. दर श्रमिक हा किंवा प्रत्येक श्रमिक किती वस्तू तयार करतो, तर 100 वस्तू तयार करतो. ते सरासरी वास्तव उत्पादकता म्हटले. आणि पुढे तुम्हाला पुढची जी संकल्पना आहे सरासरी प्राप्ती उत्पादकता. आता इथे एक फरक लक्षात घेण्यासारखा आहे, प्राप्ती म्हणजे काय आणि वास्तव म्हणजे काय. वास्तव उत्पादकता म्हणजे काय, तर वस्तूंची पडणारी भर किंवा वस्तूंच्या भौतिक स्वरूपात जेव्हा आपण एखाद्या वस्तूच्या उत्पादकतेचं मोजमाप करतो तेव्हा त्याला आपण वास्तव उत्पादकता म्हणतो. म्हणजे इथे माझ्या उदाहरणामध्ये मी तुम्हाला म्हटलं की 1000 वस्तू तयार करण्यासाठी 10 श्रमिक वापरतोय आपण. 1000 वस्तू जेव्हा 10 श्रमिक तयार करतात तेव्हा प्रत्येक श्रमिक किती त्यात भर टाकतो, 1000 भागिले 10 बरोबर किती येणार आहे, 100 वस्तू. म्हणजे प्रत्येक श्रमिक हा 100 वस्तू तयार करतो. प्रत्येक श्रमिकाची उत्पादकता म्हणजेच काय, तर सरासरी वास्तव उत्पादकता. म्हणजे तो वस्तूंच्या स्वरूपात आपण मोजमाप करतोय म्हणून त्याला वास्तव उत्पादकता असं म्हणतात. प्राप्ती म्हणजे काय, तर जेव्हा आपण समजा आता इथे म्हणूया की 1000 वस्तू तयार, उदाहरणार्थ पहिले एक संकल्पना आपली क्लिअर झालेली आहे, सरासरी वास्तव उत्पादकता म्हणजे काय. सरासरी वास्तव उत्पादकता म्हणजे काय, नगसंख्येच्या स्वरूपात पडणारे घर. आपण इथं क्वांटिटी म्हणू शकतो, फिजिकल प्रोडक्टिव्हिटी म्हणू शकतो किंवा भौतिक उत्पादकता. वास्तव उत्पादकता म्हणजे संख्येच्या स्वरूपात जेव्हा आपण एखाद्या श्रमिकाची कॉन्ट्रीब्युशन मोजतोय, त्याची उत्पादकता मोजतो तेव्हा त्याला वास्तव उत्पादकता म्हणतात. प्राप्ती म्हणजे काय, जेव्हा आपण त्याचं त्या वस्तू जेवढ्या तयार केल्या त्याचं जेव्हा आपण कन्वर्ट करतो रुपयांमध्ये. समजा 1000 वस्तू 10 श्रमिक मिळून करतात ते तयार, तर 1000 गुणिले जर आपण 5 रुपये केलं, 5 रुपये समजा त्या वस्तूची किंमत आहे. काय आहे त्या वस्तूची किंमत, तर 5 रुपये आहे. मग 1000 गुणिले 5 किती होईल, 5000 रुपये होईल. इथं आपण भौतिकतेमधून आता कुठे गेलोय, तर रेव्हेन्यू किंवा म्हणू शकतो प्राप्तीच्या स्वरूपात आपण रुपयांमध्ये कन्वर्ट केली ती उत्पादकता. आधी आपण फक्त म्हटलो की 100 वस्तू म्हणजे सरासरी उत्पादकता. जेव्हा आता तो श्रमिक प्रत्येक श्रमिक किती रुपयांचं उत्पादन करतोय त्याला आपण सरासरी प्राप्ती उत्पादकता म्हणतो. रुपयांमध्ये किमतींमध्ये मोजली जाणारी उत्पादकता म्हणजे प्राप्ती उत्पादकता. वस्तूंच्या स्वरूपात मोजली जाणारी उत्पादकता म्हणजे वास्तव उत्पादकता. म्हणून 1000 वस्तू जेव्हा तयार करतो एखादा उत्पादक, तेव्हा त्या 1000 वस्तूला तुम्ही जर 5 रुपयांनी गुणलं, 5 रुपये ही समजा त्या वस्तूची किंमत आहे, 1000 गुणिले 5 किती होईल, एकूण प्राप्ती उत्पादकता किंवा प्राप्ती किती मिळेल तुम्हाला, 5000 रुपये. मग त्या 5000ला जेव्हा तुम्ही 10 श्रमिकांनी भागाल तेव्हा तुम्हाला त्या वस्तूची सरासरी प्राप्ती उत्पादकता मिळते. 5000 भागिले 10 बरोबर किती होईल, 5000 भागिले 10 बरोबर 500 रुपये. म्हणजे प्रत्येक श्रमिक हा किती प्राप्ती प्रत्येक श्रमिक हा किती प्राप्ती उत्पादकता तयार करतोय, तर किती प्राप्तींचं हे करतोय, तर 500 रुपये. पुढे आहे सीमांत वास्तव उत्पादकता. सीमांत वास्तव उत्पादकता म्हणजे काय, आता इथे वास्तव प्राप्ती अशी संकल्पना तुम्हाला दिसते. वास्तव म्हणजे काय, प्राप्ती म्हणजे काय, हा फरक समजला की तुम्हाला पुढे वेगवेगळ्या सिद्धांतांमध्ये ह्या संकल्पनांचा वापर कशा प्रकारे होतो, त्या घटकांच्या किमती कशा निश्चित होतात हे समजेल. त्यामुळे पुढे आहे आता सीमांत वास्तव उत्पादकता. आता सीमांत म्हणजे काय, एकूण उत्पादनात पडली जाणारी भर. आता मी म्हटलं की समजा 10 श्रमिक आहे, 10 श्रमिक 100 वस्तू तयार करतात.
मी काय म्हटलं की 10 श्रमिक 100 वस्तू तयार करतात ते. 10 श्रमिकांमुळे किंवा आपल्या जुनं उदाहरण घेऊया, 10 श्रमिक 1000 वस्तू तयार करतात ते. इथं मी काय म्हटलं, 10 श्रमिक 1000 वस्तू तयार करतात ते. समजा मी आणखी एक श्रमिक वाढवलं, मी 11 श्रमिक घेतले. 11 श्रमिक मिळून समजा 1100 वस्तू तयार करतात ते. आधी 10 श्रमिक 1000 वस्तू तयार करत होते, आता 11 श्रमिक आपण आणखी एक श्रमिक वाढवला असता एकूण उत्पादन किती होतंय, तर 1100 वस्तू होते. मग या 11व्या श्रमिकामुळे एकूण उत्पादनात कितीची भर पडलेली आहे, तर 100 वस्तूंची. मग ही 100 वस्तू हे दुसरं तिसरं काही नसून काय असणार आहे, सीमांत वास्तव उत्पादकता आहे. वास्तव का म्हणतोय, कारण इथं वस्तूंची भर आहे. मी इथं रुपयांमध्ये बोलत नाहीये, मी वस्तूंच्या नगसंख्येच्या स्वरूपात बोलतेय. म्हणून 10 श्रमिक समजा 1000 वस्तू तयार करत आहे, तर 1000 वस्तू भागिले 10 किती होईल, 100 वस्तू. हे झालं सरासरी प्राप्ती उत्पादकता. परंतु सीमांत प्राप्ती उत्पादकता म्हणजे काय, एका जादा नगाच्या किंवा एका जादा श्रमिकांमुळे उत्पादनात जी भर पडते त्या भरला काय म्हणतात, तर सीमांत वास्तव उत्पादकता. आधी 10 श्रमिक 1000 वस्तू तयार करत होते, 11 श्रमिक घेतले असता 1100 वस्तू तयार होतात ते. 10 श्रमिक मिळून 1000 वस्तू तयार करत होते, 11वा श्रमिक घेतला असता 11 श्रमिक मिळून 1000 वस्तू तयार करतात ते. म्हणजेच 1100 वस्तू तयार करतात ते. म्हणजे 1000 वरून आता 1100 वस्तू झाल्यात. म्हणजे कितीची, 11वा श्रमिक घेतल्यामुळे एकूण वास्तव उत्पादनात कितीने भर पडलेली आहे, तर 100 वस्तूंनी. आणि ही 100 वस्तू म्हणजे काय, 11व्या श्रमिकाची उत्पादकता. 11व्या श्रमिकामुळे एकूण उत्पादनात 100 वस्तूंची भर पडतीये. इथे लक्षात येईल सगळ्यांच्या, याला म्हणतात सीमांत वास्तव उत्पादकता. आता इथे आता मी उदाहरण दिलेलंच आहे. आता पुढची संकल्पना पाहूया आपण, सीमांत प्राप्ती उत्पादकता. उत्पादनाचे इतर घटक स्थिर असताना बदलणाऱ्या उत्पादन घटकाच्या एका नगात वाढ केल्याने उत्पादनाच्या एकूण मूल्यात किंवा एकूण प्राप्तीत पडलेली भर म्हणजे सीमांत प्राप्ती उत्पादकता. तिथे काय म्हटलं, आता 1000 वस्तूंच्या ऐवजी मी समजा आता 1000 रुपये म्हटलं, 10 श्रमिक 1000 रुपये मिळून एकूण प्राप्ती मिळते 10 श्रमिकांना, बरोबर. 10 श्रमिक मिळून 1000 रुपयांची प्राप्ती, किंवा इथं आपल्या उदाहरणामध्ये 5000 आहे. 10 श्रमिक मिळून 5000 रुपयांची एकूण प्राप्ती मिळवतात ते. 11वा श्रमिक घेतला असता समजा एकूण प्राप्ती ही 5500 झाली. एकूण प्राप्ती किती झाली, 5500. म्हणजेच एकूण प्राप्तीमध्ये किती रुपयांनी भर पडलेली आहे, तर 500 रुपयांनी. म्हणून 11व्या श्रमिकाची सीमांत प्राप्ती उत्पादकता किती आहे, तर 500 रुपये. इथं लक्षात घ्या, प्राप्ती आणि वास्तव मधला फरक. वास्तव उत्पादकता म्हणजे का, वस्तूंच्या नगसंख्येत जी मोजली जाणारी उत्पादकता आहे त्याला आपण वास्तव म्हणतो, फिजिकल प्रोडक्टिव्हिटी म्हणतो. तर जेव्हा रुपयांमध्ये आपण ती उत्पादकता मोजतो तेव्हा आपण त्याला प्राप्ती उत्पादकता असे म्हणतो. हा फरक लक्षात आला तर तुम्हाला पुढे संकल्पना ह्या अधिक क्लिअर होणार आहे. त्यामुळे फारसा फरक नाहीये इथे. सरासरी वास्तव उत्पादकता, सरासरी प्राप्ती उत्पादकता, सरासरी वास्तव उत्पादकता म्हणजे काय, तो वस्तूंची जी प्रत्येक श्रमिकामुळे एकूण उत्पादनात जी पडलेली भर आहे त्याला म्हणतात सरासरी वास्तव उत्पादकता. प्राप्ती म्हणजे काय, तर एकूण प्राप्तीला जेव्हा त्याच्या मूल्याने गुणले असतात, एकूण नगसंख्येला त्यांच्या किमतीने गुणले असतात, तुम्हाला काय मिळेल, तर प्राप्ती उत्पादकता मिळेल. मग ती प्राप्ती उत्पादकतेला बदलणाऱ्या घटकांच्या नगसंख्येने भागले असता तुम्हाला सरासरी प्राप्ती उत्पादकता मिळणार आहे. सीमांत वास्तव आणि सरासरी वास्तव प्राप्ती उत्पादकता म्हणजे काय, सॉरी, सीमांत वास्तव उत्पादकता आणि सीमांत प्राप्ती उत्पादकता म्हणजे काय, तर सीमांत वास्तव उत्पादकता म्हणजे एकूण उत्पादनात शेवटच्या नगामुळे पडणारी भर. 10 श्रमिक 1000 वस्तू तयार करतात, 11 श्रमिक 1100 वस्तू तयार करतात. म्हणून 11व्या श्रमिकामुळे एकूण प्राप्तीत एकूण वास्तव उत्पादनात कितीने भर पडलेली आहे, 100 वस्तूने. ही झाली सीमांत वास्तव उत्पादकता.
समजा तेच आपण रुपयांमध्ये बोललं तर रुपयांमधली जी भर आहे त्याला म्हणू शकतो आपण सीमांत प्राप्ती उत्पादकता. तसंच आणखी एक इथं महत्वाचा फरक आपल्याला महत्वाची संकल्पना पाहिजे ती ती म्हणजे सीमांत उत्पादनाचे मूल्य. मिसेस जॉन रॉबिन्सन जे आहेत यांनी अपूर्ण स्पर्धेचे आणि प्राध्यापक चेंबरलिन यांनी मक्तेदारी युक्त स्पर्धेचे विश्लेषण मांडण्या अगोदर पूर्ण स्पर्धा गृहीत मानूनच त्यांनी ते विश्लेषण केलं होतं. इथे तुम्हाला दोन आकृत्या दिसतील. दोन आकृत्यांमध्ये ही एक आकृती आणि ही एक आकृती आहे. या आकृतीमध्ये तुम्हाला लक्षात येईल की पहिल्या आकृतीमध्ये जे सीमांत उत्पादनाचे मूल्य आहे आणि एमआरपी म्हणजे सीमांत प्राप्ती उत्पादकता आणि सीमांत उत्पादनाचे मूल्य. आता इथं दोन फरक तुम्हाला लक्षात घ्यावे लागणार आहे. सीमांत उत्पादनाचे मूल्य म्हणजे काय, तर सीमांत वास्तव उत्पादकतेला किमतीने किंवा सरासरी प्राप्तीने, आधीच्या बाजार प्रकारांमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं की सरासरी प्राप्तीलाच आपण किंमत म्हणतो. पूर्ण स्पर्धेमध्ये जी सरासरी प्राप्ती असते त्या प्राप्तीनुसारच कुठलाही उत्पादक हा किंमत आकारतो. म्हणून त्या किमतीने सीमांत वास्तव उत्पादकतेला गुणलं तर आपल्याला सीमांत उत्पादनाचे मूल्य मिळतं, व्हॅल्यू ऑफ मार्जिनल प्रोडक्ट. कारण वास्तव म्हणजे काय, फक्त नगसंख्या. समजा मी म्हटलं की 10 श्रमिक 1000 वस्तू तयार करतात, ते 11 श्रमिक 1100 वस्तू तयार करतात. ही झाली म्हणजेच भर कितीने पडली, 1000 वरून 1100 वस्तू म्हणजे 100 वस्तूंची 11व्या श्रमिकामुळे भर पडलेली. ह्या 1100 वस्तूंचं मूल्य जर आपल्याला काढायचं असेल, ह्या 100 वस्तूंचं जर मूल्य आपल्याला काढायचं असेल तर ते कसं काढणार तुम्ही, 100 गुणिले समजा 5 रुपये किंमत आहे, 100 गुणिले 5 बरोबर 500. 500 रुपये हे सीमांत उत्पादनाचं मूल्य असणार आहे. इथे उदाहरणामध्ये तुम्हाला दिसेल सीमांत वास्तव उत्पादकता 150 वस्तू आहे समजा, प्रत्येक वस्तूचं मूल्य हे 5 रुपये आहे. 150 गुणिले 5 रुपये बरोबर 750 रुपये सीमांत उत्पादनाचे मूल्य मिळेल तुम्हाला. म्हणून सीमांत उत्पादनाचे मूल्य आणि सरासरी प्राप्ती उत्पादकता ही पूर्ण स्पर्धेत सारखीच असते. का, कारण पूर्ण स्पर्धेमध्ये किंमत ही सारखीच असते. म्हणून त्या किमतीला त्या कोणत्याही सीमांत उत्पादकतेला गुणलं तर ते सीमांत उत्पादनाचे मूल्य आणि सरासरी प्राप्ती उत्पादकता ही एकच असते. परंतु दुसरी आकृती जी आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये तुमच्या लक्षात येईल की सीमांत उत्पादनाचे मूल्य आणि सरासरी प्राप्ती उत्पादकता ह्या तुम्हाला वेगवेगळ्या दिसतील. का वेगवेगळे झालेले आहेत इथं, तर अपूर्ण स्पर्धेमध्ये उत्पादक हा किंमत एक कधीच आकारत नाही व किंमत वेगवेगळी असते. म्हणून प्रत्येक वस्तूसाठीची किंमत वेगळी असल्यामुळे प्रत्येक वस्तूची किंमत वेगळी असल्यामुळे त्याची सीमांत प्राप्ती उत्पादकता ही वेगळी येते आणि त्याचे सीमांत उत्पादनाचे मूल्य ही काय असणार आहे, वेगळं असणार आहे. कारण एमआरपी म्हणजे काय, मार्जिनल रेव्हेन्यू प्रोडक्टिव्हिटी, सीमांत प्राप्ती उत्पादकता. सीमांत प्राप्ती उत्पादकतेला सीमांत प्राप्ती उत्पादकता म्हणजे काय, ते एकूण प्राप्तीत पडणारी भर, शेवटच्या श्रमिकामुळे एकूण प्राप्तीत पडणारी भर म्हणजे सीमांत प्राप्ती उत्पादकता. उदाहरणार्थ 5 श्रमिक मिळून 500 रुपये प्राप्ती मिळते. 5 श्रमिक मिळून 500 रुपयांची एकूण प्राप्ती मिळवतात. जेव्हा 6वा श्रमिक येतो तेव्हा ते 550 रुपये एवढी एकूण प्राप्ती मिळते. म्हणून 6व्या श्रमिकामुळे एकूण प्राप्तीत कितीची भर पडलेली आहे, तर 50 रुपयांची. 50 रुपये हे दुसरं तिसरं काय नसून काय असणार आहे, सीमांत प्राप्ती उत्पादकता. सीमांत उत्पादनाचे मूल्य म्हणजे काय, सीमांत उत्पादनाचे मूल्य म्हणजे काय, तर सीमांत प्राप्ती वास्तव उत्पादकतेला जेव्हा त्या वस्तूच्या किमतीने किंवा मूल्याने जेव्हा गुणलं जातं तेव्हा त्याला सीमांत उत्पादनाचे मूल्य म्हणतात. समजा 100 वस्तू तयार केल्या, त्या 100 वस्तूंची किंमत 5 रुपये आहे. 100 गुणिले 5 बरोबर 500 रुपये. 500 रुपये ही काय असणार आहे, 100 गुणिले 5 म्हणजेच काय असणार आहे तर किंवा असं म्हणू शकतो आपण, बरोबर सीमांत 500 रुपये आहे.
100 रुपये गुणिले 100 वस्तू गुणिले 5 रुपये बरोबर काय असणार आहे? 500 रुपये. 500 रुपये हे सीमांत उत्पादनाचे काय असणारे मूल्य असणार आहे. तर पुढे आहे एकूण वास्तव उत्पादकता. एकूण वास्तव उत्पादकतेलाच इथे पुढचं सूत्र आहे एकूण वास्तव उत्पादकता आणि एकूण प्राप्ती उत्पादकता. एकूण वास्तव उत्पादकता म्हणजे काय? एकूण उत्पादित केलेली नगसंख्या गुणिले जेव्हा त्या वस्तूची नगसंख्या आणि उत्पादन घटकांची नगसंख्या जी असेल त्याला आपण एकूण वास्तव उत्पादकता असं म्हणतो. समजा इथे उदाहरणामध्ये 100 वस्तू आहेत. 100 वस्तू 5 श्रमिक वापरले जातात 100 वस्तू तयार करण्यासाठी. म्हणून 100 गुणिले 5 बरोबर 500 वस्तू तयार होतील. ह्याला म्हणतात एकूण वास्तव उत्पादकता. तर एकूण प्राप्ती उत्पादकता म्हणजे काय? सरासरी प्राप्ती उत्पादकतेला उत्पादन घटकाच्या नगसंख्येने गुणले असता त्या उत्पादन घटकाचे आपणास एकूण प्राप्ती उत्पादकता मिळेल. इथे तुम्हाला एकूण प्राप्ती उत्पादकतेचं सूत्र दिसतंय सरासरी प्राप्ती उत्पादकता गुणिले उत्पादन घटकांची नगसंख्या. इथं सरासरी हा शब्द महत्वाचा आहे कारण ती किंमत असते. सरासरी कुठलीही वस्तूची सरासरी प्राप्ती असू द्या त्याला आपण किंमत असं म्हणतो. म्हणून त्या सरासरी प्राप्ती उत्पादकतेने उत्पादन घटकांच्या नगसंख्येला गुणले असता आपल्याला एकूण प्राप्ती उत्पादकता मिळते. सर्व सूत्रांची सर्व संकल्पनांचं एकाच तक्त्याच्या आधारे तुम्हाला इथे एक्सप्लेनेशन दिसेल. सरासरी प्राप्ती उत्पादकता कशी काढते, एकूण वास्तव उत्पादकता कशी काढली जाते, सीमांत वास्तव उत्पादकता म्हणजे काय. इथे लक्षात घेण्यासारखा एकच फरक लक्षात ठेवा. वास्तव उत्पादकता म्हणजे काय आणि प्राप्ती उत्पादकता म्हणजे काय. वास्तव म्हणजे वस्तूच्या नगसंख्येच्या स्वरूपात मोजली जाणारी उत्पादकता, फिजिकल प्रोडक्टिव्हिटी म्हणजे वास्तव. आणि प्राप्ती म्हणजे काय? रेव्हेन्यू प्रोडक्टिव्हिटी. फिजिकल प्रोडक्टिव्हिटीला जेव्हा आपण किमतीने गुणून जेव्हा ती आपण नगसंख्येतून जेव्हा आपण तिचे रूपांतर रुपयांमध्ये करतो तेव्हा तिला प्राप्ती उत्पादकता असं म्हटलं जातं. आता ह्या झाल्या बेसिक संकल्पना. आता आपल्याला उत्पादन घटकांच्या किमती कशा निश्चित होतात, त्यासाठी उत्पादन घटकांची मागणी कशी असते, उत्पादन घटकांचा पुरवठा कशा प्रकारे असतो हे पाहणं महत्वाचं आहे. कारण मी सुरुवातीला सांगितलं की कुठल्याही वस्तूची किंमत ही त्या वस्तूच्या मागणी व पुरवठ्यावर निश्चित असते. तसंच कुठल्याही उत्पादन घटकाची मागणी असू द्या, मग ती भूमी, श्रम, भांडवल, संयोजक असा कुठलाही उत्पादन घटक असू द्या, या उत्पादन घटकांची जी किंमत आहे ती कशावर असते अवलंबून, तर त्या उत्पादन घटकाच्या मागणी आणि त्या उत्पादन घटकाच्या पुरवठ्यावर. मग इथं आपण उत्पादन घटकांची मागणी पाहूया. उत्पादन घटकाच्या मागणीला सगळ्यात महत्वाचं सीमांत प्राप्ती उत्पादकता असं म्हणतात. मार्जिनल रेव्हेन्यू प्रोडक्ट ॲज डिमांड कर असं का म्हटलं जातं बरं? सीमांत प्राप्ती उत्पादकतेलाच त्या उत्पादन घटकाची मागणी म्हटलं जातं. असं का म्हटलं जातं? समजा एक मी तुम्हाला छोटस उदाहरण देते. 10 श्रमिक आहेत. 10 श्रमिक मिळून 100 वस्तू तयार करतात. 10 श्रमिक आहे आणि ते 10 श्रमिक समजा 100 वस्तू तयार करतात. 11 श्रमिक आहेत. 11 श्रमिकांमुळे समजा 110 वस्तू तयार झालेल्या आहेत. इथे काय म्हटलं मी? 100 वस्तूंमुळे 100 वस्तू 10 श्रमिक तयार करतात. 110 वस्तू 11 श्रमिक तयार करतात. 11व्या श्रमिकामुळे एकूण वस्तूंमध्ये कितीने भर पडलेली आहे? तर 10ने. बरोबर. 10 वस्तूने आधी 100 वस्तू 10 श्रमिक, नंतर 110 वस्तू 11 श्रमिक, म्हणून 11व्या श्रमिकामुळे एकूण उत्पादनात कितीने भर पडली? तर 10 वस्तूने. म्हणून 11व्या श्रमिकाची सीमांत वास्तव उत्पादकता किती आहे? तर 10 वस्तू. 11व्या श्रमिकामुळे एकूण उत्पादनात 10 वस्तूंनी भर पडलेली आहे. मग हे आपल्याला कशावरून कळतंय? तर आपल्याला त्या सीमांत उत्पादनावरून कळते. सीमांत उत्पादकतेवरून आपल्याला त्या श्रमिकांची एफिशियन्सी लक्षात येते. त्या श्रमिकांची काम करण्याची पद्धती, काम करण्याची कार्यक्षमता आपल्याला
लक्षात येते. म्हणून उत्पादन घटकांची मागणी जी आहे ती मागणी ठरवण्यामध्ये सर्वात महत्वाचा घटक कुठला आहे तर सीमांत प्राप्ती उत्पादकता. आता मी हे नगसंख्येच्या बाबतीत बोललो. जेव्हा आपण रुपयांमध्ये बोलू तेव्हा रुपयांमध्ये बोलल्यावर तुम्हाला त्या रुपयांच्या बाबतीत सीमांत प्राप्ती उत्पादकता लक्षात येईल. उदाहरणार्थ समजा 10 वस्तू आहेत, 10 श्रमिक आहेत, 10 श्रमिक मिळून 500 वस्तू तयार करतात. 10 श्रमिक मिळून जेव्हा 500 वस्तू तयार करतात आणि 11वा श्रमिक आले असता 550 वस्तू तयार होतात. 550 रुपयांची भर पडते असं म्हणू आपण रुपयांमध्ये इथं म्हणू. 10 श्रमिक 500 रुपयांची भर टाकतात ते 500 रुपयांचं उत्पादन करतात ते आणि 11वा श्रमिक आल्यामुळे 550 रुपये होतात ते. म्हणजेच एकूण प्राप्तीमध्ये कितीने भर पडलेली आहे तर 550 रुपयांनी. 50 रुपये म्हणजे काय असणार आहे तर त्या शेवटच्या श्रमिकाची सीमांत प्राप्ती उत्पादकता. आणि ही सीमांत प्राप्ती उत्पादकता म्हणजेच काय तर त्या उत्पादन घटकाची मागणी. समजा आता याच उदाहरणामध्ये मी काय म्हटलं की 10 श्रमिक आहे, 10 श्रमिक 500 रुपयांची एकूण प्राप्ती मिळवतात ते 6 श्रमिक 11 श्रमिक 550 रुपयांची प्राप्ती कमवतात ते. म्हणजेच 11वा श्रमिक 50 रुपयांचीच भर टाकतो. आता समजा 10 श्रमिक 500, 11 श्रमिक 550, 12वा श्रमिक जेव्हा आपण कामावर घेतो 12व्या श्रमिकामुळे समजा तुमची एकूण प्राप्ती जी आहे ती जी 550 आधी होती 11 श्रमिकांमुळे ती समजा आता 525च झालेली आहे. म्हणजेच 12व्या श्रमिकामुळे एकूण प्राप्तीत वाढ होण्याऐवजी काय झालेली आहे घट झालेली आहे. 550 पेक्षा वाढ होण्याऐवजी आता 525च झालेली आहे. म्हणून 12वा श्रमिक कामावर घेतला जाणार नाही कारण 12वा श्रमिक घेतल्यामुळे एकूण प्राप्ती काय होतीये कमी होतीये. 10 श्रमिक 500, 11 श्रमिक 550, 12 श्रमिक 525 म्हणजे 550 वरून 525 म्हणजे 25 रुपयात घट झालेली आहे एकूण प्राप्तीमुळे. म्हणजेच 12वा श्रमिक कामावर घेतला जात नाही कारण 12व्या श्रमिकामुळे एकूण प्राप्तीत काहीच भर पडत नाही. आणि ही जी पडणारी भर आहे ती कशावरून लक्षात येते सीमांत प्राप्ती उत्पादकतेवरून. म्हणून सीमांत प्राप्ती उत्पादकता ही त्या श्रमिकाची मागणी ठरवतो. आपण 12वा श्रमिक कामावर घ्यायचा की नाही हे कशावरून तुमच्या लक्षात आलं तर त्या श्रमिकाच्या सीमांत प्राप्ती उत्पादकतेवरून. म्हणून जी एफिशियन्सी आहे श्रमिकाची काम करण्याची जी क्षमता आहे श्रमिकाची जी उत्पादकता आहे ती सीमांत प्राप्ती उत्पादकतेवरून लक्षात येते. आणि या सीमांत प्राप्ती उत्पादकता जर घटायला लागली आधीच्या श्रमिकापेक्षा नंतरच्या श्रमिकाकडून तर मग नंतरच्या श्रमिक कामावर घेतला जाणार नाही. म्हणजेच नंतरच्या श्रमिकाची मागणी जी आहे किंवा श्रमिकांची मागणी जी आहे ते आपल्याला सीमांत प्राप्ती उत्पादकतेवरून लक्षात येते. म्हणून सीमांत प्राप्ती उत्पादकता ही श्रमिकांची मागणी लक्षात घेतो. म्हणून श्रमिकांची मागणी ही कशावर अवलंबून असते श्रमिकांची मागणी ही कशावर निश्चित असते तर सीमांत प्राप्ती उत्पादकतेवरून. सीमांत प्राप्ती उत्पादकतेवरून एकूण प्राप्तीत पडणारी भर लक्षात येते. म्हणजे त्या श्रमिकामुळे एकूण प्राप्तीत किती वाढ झाली किती घट झाली हे सीमांत प्राप्ती उत्पादकतेवरून लक्षात येतं. म्हणून त्या श्रमिकाची काम करण्याची पद्धती काम करण्याची कार्यक्षमता आपल्याला लक्षात येते आणि त्यानुसार त्या श्रमिकाला मागणी केली जाते किंवा नाही केली जात. म्हणून श्रमिकाची किंवा कुठल्याही उत्पादन घटकाची मागणी ही त्याच्या सीमांत उत्पादकतेवरून ठरते. आता इथे आपल्याला एक बेस तयार झाला. वेगवेगळ्या सिद्धांतामधल्या आपण किमती पाहिल्या. या सिद्धांतामधील आपण वेगवेगळ्या संकल्पना लक्षात घेतल्या. आता आपण सीमांत उत्पादकता सगळ्यात महत्वाचा बेस याच्यामध्ये पाहणार आहोत. घटक बाजारामध्ये या घटकांच्या किमती कशा निश्चित होतात. सीमांत उत्पादकता सिद्धांताद्वारे घटक किंमत निश्चिती. आता इथे सीमांत उत्पादकता म्हटले हा शब्द किती महत्वाचा आहे पहा. सीमांत उत्पादकता कारण मी म्हटलं 10 श्रमिक
500 वस्तू तयार करतात ते 11 श्रमिक 550 वस्तू तयार करतात ते 12 श्रमिक 525 वस्तू तयार करतात ते. कारण मग त्यावरून आपल्याला सीमांत भर पडणारी कळते एकूण प्राप्ती. आणि म्हणून सीमांत उत्पादकता ही फार महत्वाची असते उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीमध्ये. मग त्यामध्ये सीमांत उत्पादकता सिद्धांताद्वारे जे घटक किंमत निश्चित होते किंवा घटकांच्या ज्या किमती निश्चित होतात त्या किमती पाहण्यासाठी आपल्याला वेगवेगळे सिद्धांत पाहायचे. त्याच्यामध्ये पहिला सिद्धांत जो आहे तो आहे विभाजनाचा सीमांत उत्पादकता सिद्धांत. विभाजनाचा सीमांत उत्पादकता जो सिद्धांत आहे तो क्लार्क जे आहेत, क्लार्क एक अर्थ जे बी क्लार्क हे जे अर्थशास्त्रज्ञ होते त्यांनी एक सनातनवादी सिद्धांत सांगितला. तसेच डॉक्टर मार्शल आणि हिग्स यांनी एक दृष्टिकोन सांगितलेला आहे. तर विभाजनाचा जो सीमांत उत्पादकता सिद्धांत आहे हा सिद्धांत आपल्याला दोन भागात विभागता येईल. पहिला जो भाग आहे तो जे बी क्लार्क यांनी त्यांचं एक विश्लेषण सांगितलेलं एक दृष्टिकोन सांगितलेला आहे. म्हणजे जे बी क्लार्क यांनी उत्पादन घटकांच्या किमती कशा निश्चित होतात याचा एक वेगळा एक मत मांडलेलं आहे. तर त्यावर टीका करून जे बी क्लार्क यांच्यावर टीका करून डॉक्टर मार्शल आणि हिग्स यांनी त्या दृष्टिकोनामध्ये किंवा त्या टीका करून काही एक वेगळा दृष्टिकोन सांगितला आणि त्यांनीही वस्तूंच्या घटकांच्या किमती कशा निश्चित होतात, घटक किमती निश्चितीसाठी कुठल्या गोष्टी महत्वाच्या असतात हे सांगितलेलं आहे. तर सुरुवातीला आपण पहिला सिद्धांत पाहूया जो की आहे विभाजनाचा सीमांत उत्पादकता सिद्धांत. आता इथं मी तुम्हाला म्हटलं की दोन दृष्टिकोन आहेत इथे. विभाजनाचा सीमांत उत्पादकता सिद्धांत जो आहे तो सीमांत उत्पादकता सिद्धांत निश्चितीसाठी दोन दृष्टिकोन महत्वाचे आहेत. पहिला आहे जे बी क्लार्क यांचा दृष्टिकोन आणि दुसरा आहे डॉक्टर मार्शल आणि हिग्स यांचा दृष्टिकोन. तर जे बी क्लार्क यांनी असं सांगितलं की कोणत्याही उत्पादन घटकांची जी किंमत आहे, मग त्यांनी मुख्यतः श्रम हा घटक विचारात घेतला आणि त्यांनी म्हटलं की श्रमिकांची जी किंमत आहे, श्रमिकाला काय मिळतं, श्रमिकाला कोणता मोबदला मिळतो, तो वेतन मिळतं. मग श्रमिकांचं वेतन कसं निश्चित होतं, तर जे बी क्लार्क या अर्थशास्त्रज्ञांच्या मते त्यांनी म्हटलं की उत्पादन घटकांची जी श्रमिकाची जी किंमत आहे किंवा वेतन आहे ते फक्त आणि फक्त सीमांत उत्पादकतेवरूनच निश्चित होतं. सीमांत उत्पादकता वक्र तुम्हाला इथे आकृतीमध्ये दिसेल. सीमांत उत्पादकता वक्र जो आहे तो डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा आहे आणि सीमांत उत्पादनावरूनच कोणत्याही उत्पादन घटकाची किंवा श्रमिकाची मागणी किंवा श्रमिकांचं वेतन निश्चित होतं असं म्हटलेलं आहे. आताच मी तुम्हाला म्हटलं की 10 श्रमिक 500 वस्तू तयार करतात ते 11 श्रमिक 550 वस्तू तयार करतात ते 12 श्रमिक 525 वस्तू तयार करतोय. म्हणजेच 550 पर्यंत उत्पादन काय होते, वाढते. 500 वरून 550 झालं 11 श्रमिकांपर्यंत म्हणजे उत्पादन वाढते. परंतु 12व्या श्रमिकामुळे 525 होते म्हणून 12वा श्रमिक कामावर घेतला जात नाही आणि ती सीमांत उत्पादकता आहे. कारण 500 जी भर पडते शेवटच्या श्रमिकामुळे 12व्या श्रमिकामुळे एकूण प्राप्तीत जी भर आहे ती 550 वर 525 झाली. म्हणजे ती भर काय झालेली आहे, ऋण झालेली आहे, कमी झालेली आहे. 25 रुपयांनी एकूण प्राप्ती कमी झालेली आहे. म्हणून एकूण प्राप्ती घट होत असल्यामुळे म्हणजेच जे बी क्लार्क यांनी म्हटलं की सीमांत उत्पादकतेवरून आपण त्या श्रमिकांची मागणी ठरवतो. एवढं बेसिक त्यांनी एक दृष्टिकोन सांगितलं, एक मत सांगितलं की जे बी क्लार्क जे अर्थशास्त्रज्ञ होते ते म्हणाले की कुठल्याही उत्पादन घटकाचा मोबदला किंवा कुठल्याही उत्पादन घटक आहे किंवा इथं त्यांनी श्रमिक हा विचारात घेतलेला आहे. श्रमिकांचं वेतन हे फक्त आणि फक्त त्याच्या सीमांत उत्पादनावरून निश्चित होतं.
आणि हा सीमांत उत्पादकता वक्र तुम्हाला काय दिसतोय, खाली उतरणारा दिसतोय. तर मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की जर 525च एकूण प्राप्ती मिळते 12व्या श्रमिकामुळे, एकूण प्राप्तीत जी भर होतीये ती 525 म्हणजे 25 रुपयांनी घट होतीये वाढण्याऐवजी. म्हणजे इथं काय दिसेल तुम्हाला, सीमांत उत्पादकता जर जशी कमी होते किंवा सीमांत उत्पादकता वक्र जर जसा खाली येतो तस तशी श्रमिकांची श्रमिकांची संख्या काय होईल, हे इथं वाढताना दिसते. का बरं? कारण श्रमिकांची संख्या श्रमिकांची घटताना दिसेल. तर इथं सीमांत आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल की सीमांत उत्पादकता वक्र आहे की जो डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा आहे. श अक्षावर श्रमसंख्या दर्शविली आहे, या अक्षावर सीमांत उत्पादन व वेतन दर्शविलं आहे. तुम्हाला इथे दिसेल की समजा बाजारामध्ये अन इतके श्रमिक कामावर आहेत. अन इतके श्रमिक कामावर असताना या अन श्रमिकांची सीमांत उत्पादकता किती आहे, द न किंवा न द, म्हणजे त्या अन श्रमिकांची उत्पादकता शोधण्यासाठी तुम्हाला न पासून तुम्हाला द पर्यंत एक रेषा काढावी लागेल. इथून काढल्यावर तुम्हाला इथे लक्षात येईल की त्या अन श्रमिकांची एवढी उत्पादकता आहे. मग जेवढी उत्पादकता आहे तेवढंच त्यांना वेतन दिलं जातं. द न हे जर आपण या अक्षावर दाखवलं आडवा लंब काढून, तर तुम्हाला अ व आणि न द किंवा द न हे जे अंतर आहे ते सारखंच दिसेल. म्हणजेच काय, तर द न आणि न द ही सीमांत उत्पादकता वेतनाबरोबर दिसेल. तेवढंच वेतन त्या श्रमिकाला दिलं जाईल. जेवढी उत्पादकता आहे तेवढंच वेतन दिलं जाईल. समजा आता समजा अर्थव्यवस्थेमध्ये एवढ्या श्रमिकांची मागणी आहे, न वरून न दोन पर्यंत श्रमिकांची मागणी किती आता, तर न वरून न दोन पर्यंत श्रमिकांची मागणी होईल. परंतु अर्थव्यवस्थेत श्रम पुरवठा किती आहे, अन एवढे श्रमिक आहे. इथे लक्षात घ्या, क्लार्क यांनी काय म्हटलंय की अन एवढे श्रमिक किंवा पूर्ण रोजगार आहे. तिथं पूर्ण देशामध्ये पूर्ण रोजगार किती आहे किंवा पूर्ण श्रमिक कामावर आहेत पूर्णच्या सगळ्याच्या सगळे, आणि ते अन आहे. परंतु उत्पादकाला न आणि न दोन एवढ्या श्रमिकांची गरज आहे. मग आता इथं काय होईल, श्रमिकांची संख्या किंवा श्रमपुरवठा वाढवावा लागेल आणि श्रमिक तर तेवढ्या अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध नाहीये. म्हणून इथे काय होईल, श्रमिक एवढे असताना त्यांची सीमांत उत्पादकता किती आहे, न दोन द दोन इतकी श्रीमांत उत्पादकता आहे. परंतु ही सीमांत उत्पादकता एवढं वेतन देण्यासाठी एवढे श्रमिकच कामावर नाहीये. मग हे श्रमिकांना माहीत झाले, या श्रमिकांना माहिती झाले की आपली मागणी, आपली डिमांड खूप आहे अर्थव्यवस्थेमध्ये. मग ते काय करतील, आपला वेतनाचा दर हा परत इथे आणण्याचा प्रयत्न करतील, न द आणि द न पर्यंत. समजा अर्थव्यवस्थेत बेकारी आहे, बेरोजगार आहे, अनेक एवढे श्रमिक आहेत आणि त्यांची उत्पादकता एवढी आहे आणि त्यांना वेतन हे जास्त मिळते. परंतु अर्थव्यवस्थेत बेकारी असल्यामुळे जे बेकार श्रमिक आहेत ते कोणत्याही वेतनावर काम करण्यास तयार नसतील. म्हणून बेकारी असेल तर खूपच रोजगार असेल, श्रमिक असतील अर्थव्यवस्थेमध्ये, तर श्रमिक ते कमी वेतनावर काम करण्याची सुद्धा इच्छा दर्शवितात. त्यामुळे जो वेतन दर आहे तो अ व 1 पासून अ पर्यंत पुन्हा स्थिर होईल आणि अर्थव्यवस्थेत फक्त आणि फक्त अ व किंवा न द इतकाच वेतन दर निश्चित होईल, असं जे बी क्लार्क या अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलं. त्यांच्या मते कुठल्याही श्रमाचा मोबदला हा फक्त आणि फक्त सीमांत उत्पादकतेवरून ठरतो. एखाद्या श्रमिकाची सीमांत उत्पादकता किती आहे त्यावरून त्यांचं वेतन निश्चित होतं. जेवढी उत्पादकता, सीमांत उत्पादकता, तेवढंच वेतन दिलं जातं, असं जे बी क्लार्क यांच्या मते होते. आता दुसरा दृष्टिकोन, या सिद्धांतामध्ये दुसरा दृष्टिकोन जो आहे तो डॉक्टर मार्शल आणि हिक्स यांचा दृष्टिकोन म्हणून ओळखला जातो. डॉक्टर मार्शल आणि हिक्स यांनी असं सांगितलं की कोणत्याही श्रमिकाची सीमांत उत्पादकता वरून
फक्त त्या श्रमिकांचं वेतन निश्चित होत नाही. जे डॉक्टर मार्शल आणि हिक्स या दोन अर्थशास्त्रज्ञांनी जे बी क्लार्क यांच्या दृष्टिकोनावर टीका करून असं सांगितलं, क्लार्कने काय सांगितलं, फक्त सीमांत उत्पादनावरून वेतन ठरतं. तर डॉक्टर मार्शल आणि हिक्स यांनी असं सांगितलं की कोणत्याही वस्तूचा मोबदला हा किंवा श्रमिकांचं वेतन हे फक्त सीमांत उत्पादकतेवरून निश्चित होत नाही. आणि या सीमांत उत्पादकतेलाच आपण काय म्हटलं होतं, तर मागणी म्हटलं होतं. तर फक्त मागणीवरून वस्तूची किंमत निश्चित होते का? नाही. तर आधीच्या सेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं की कुठल्याही वस्तूचं मूल्य जे आहे ते मूल्य निश्चितीसाठी त्या वस्तूची मागणी जेवढी महत्वाची असते तेवढीच त्या वस्तूचा पुरवठा सुद्धा महत्वाचा असतो. आणि हा फरक हा डॉक्टर मार्शल यांनी जे बी हिक्स यांनी लक्षात आणून दिला आणि ते असे म्हणाले की उत्पादन घटक किंवा वेतन जे आहे श्रमिकांचं, ते श्रमिकांचं वेतन हे सीमांत उत्पादकतेवरून नाही तर सीमांत उत्पादकता म्हणजेच मागणी जी आहे श्रमिकांची, सीमांत उत्पादकतेलाच मागणी असं म्हटलं जातं, कारण त्या उत्पादकतेवरून आपण श्रमिक किती घ्यायचे किती नाही हे ठरवतो. म्हणून सीमांत उत्पादकतेलाच मागणी म्हटलंय. परंतु क्लार्क यांनी सांगितलं की फक्त सीमांत उत्पादकता आणि मागणीच महत्वाची आहे वेतन निश्चितीसाठी. परंतु मार्शल आणि हिक्स यांनी असं म्हटलं की फक्त श्रमिकांचं वेतन हे मागणीवरून निश्चित होत नाही, तर श्रमिकांचा पुरवठा सुद्धा तिथं महत्वाचा असतो. म्हणून या आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल की जशी श्रमिकांची मागणी वक्र आहे डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा, तसा श्रमिकांचा पुरवठा वक्र एक तुम्हाला वर चढत जाणारा दिसतोय. या दोन्हींच्या संयोगातून एक विशिष्ट किंमत निश्चित होते. स बिंदूच्या ठिकाणी दोन्ही वक्र एकमेकांना छेदतात, तिथे या स बिंदूच्या ठिकाणी त्या उत्पादनाची किंमत निश्चित होईल. म्हणून उत्पादन घटकाची किंमत निश्चित होईल. आणि ती इथं पूर्ण स्पर्धेच्या पातळीवर दाखवलेलं आहे. पूर्ण स्पर्धा विचारात घेत हा सिद्धांत मांडताना पूर्ण स्पर्धा विचारात घेतलेली आहे. म्हणून उद्योगाच्या पातळीवर किंमत निश्चित होते आणि ती किंमत कोण स्वीकारतात, तर उत्पादन संस्था स्वीकारतात. म्हणून उद्योगाच्या पातळीवर श्रमिकांची मागणी ही म एक आहे, श्रमिकांचा पुरवठा हा प एक आहे. हे दोन्ही वक्र एकमेकांना आकृतीमध्ये स बिंदूच्या ठिकाणी ठेवतात. स बिंदूच्या ठिकाणी छेदल्यानंतर त्या श्रमिकांची किंमत निश्चित होते क. ही किंमत किंवा त्या श्रमिकांचा मोबदला कोण स्वीकारतात, तर त्या उद्योग संस्था स्वीकारतात. परंतु आता इथं किंमत निश्चित झाली, वेतन किती द्यायचं हे उद्योग संस्थेला कळालं की उद्योगाच्या पातळीवर त्या श्रमिकांची मागणी, त्या श्रमिकांचा पुरवठा, त्यावरून किंमत निश्चित होते आणि ती किंमत इतर उद्योग संस्थांनी स्वीकारायची. परंतु इथे एक महत्वाचा आणखी एक प्रश्न राहतो की वेतन तर निश्चित झालं, एवढं वेतन आपण श्रमिकांना आकारायचं, पण श्रमिक किती कामावर घ्यायचे त्या उद्योग संस्थांनी. समजा एखादे उद्योग आहे, 4-5 उद्योग संस्थांचा मिळून एक उद्योग तयार होतो. म्हणून त्या उद्योगाच्या पातळीवर एक वेतन ठरलेलं आहे, ते म्हणजे काय, क या आकृतीमध्ये किंवा न हे वेतन ठरलेलं. हे वेतन कोण स्वीकारणार, आता उद्योग संस्था स्वीकारणार. मग उद्योग संस्थांचा वेतन तर फिक्स झालं, पण मग त्या वेतनदाराला कामावर श्रमिक किती घ्यायचे ते ठरवण्यासाठी तुम्हाला सीमांत प्राप्ती उत्पादकता वक्र आणि सरासरी प्राप्ती उत्पादकता वक्र पाहावे लागेल. यामध्ये सरासरी प्राप्ती उत्पादकता वक्र तुम्हाला वरून खाली जाताना दिसेल. आधी खालून वर जातोय आणि नंतर खाली होते, उलटा यू आकाराचे हे दोन वक्र दिसतात. ते सीमांत प्राप्ती उत्पादकता वक्र आणि सरासरी प्राप्ती उत्पादकता वक्र. म्हणून सरासरी प्राप्ती उत्पादकता वक्र आणि सीमांत प्राप्ती उत्पादकता वक्र हे तो वेतन जर जो आहे उद्योगाकडून आलेला त्यांना छेदतात. मग त्या छेदन बिंदूच्या ठिकाणी जिथे सीमांत प्राप्ती उत्पादकता ही वेतन दराला छेदते त्या ठिकाणी उत्पादन घटकांची नगसंख्या निश्चित होते. म्हणजे सीमांत प्राप्ती उत्पादकता जो डॉटेड लाईनने तुम्हाला वक्र दिसतोय, डॉट 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 सॉरी डॅश डॅश डॅशनी जो वक्र दिसतोय, त्या डॅश लाईनने एक आडव्या वेतन दराचा जो वक्र आहे, वेतन निश्चित झालेला वक्र आहे, वेतन निश्चितचा जो हॉरिझॉन्टल लाईन आहे, त्याला ही डॉटेड लाईन
दोन ठिकाणी छेदते, इथे आणि इथे एक, सुरुवातीला एक नंतर एक, स एक बिंदूच्या ठिकाणी. स एक बिंदूच्या ठिकाणी उत्पादन घटकांची नगरसंख्या लक्षात येईल. स एक बिंदूच्या ठिकाणीच उत्पादन घटक किंवा तेवढे श्रमिक कामावर घेतले जाईल, कारण स एक या बिंदूच्याच ठिकाणी सीमांत प्राप्ती उत्पादकता आणि त्यांना दिला जाणारा वेतन दर हा एकच आहे. म्हणजे त्यांना दिला जाणारा वेतन आणि त्या श्रमिकांमुळे एकूण उत्पादनात पडणारी भर ही काय आहे, एकच असल्यामुळे स एक ठिकाणी उत्पादन हे निश्चित होईल. पुढे आहे आता हा झाला विभाजनाचा सीमांत उत्पादकता सिद्धांत. आता आपण खंड सिद्धांत पाहूया. खंड सिद्धांत म्हणजे काय, तर जमिनीला खंड हा कोणाला मिळतो, तर जमीन किंवा भूमी या घटकाला मिळतो. म्हणून जमिनीला किंवा भूमीला मिळणारा मोबदला म्हणजे काय, खंड. मग खंडाची व्याख्या कशी करता येईल, तर जमिनीच्या उपजत किंवा अविनाशी वापराबद्दल जमीन मालकाला मिळणारा मोबदला म्हणजे खंड. पुन्हा एकदा सांगते, खंड म्हणजे काय, जमिनीच्या उपजत आणि अविनाशी शक्तीच्या वापराबद्दल जमीन मालकाला जो मोबदला मिळतो त्याला काय म्हटलं जातं, खंड म्हटलं जातं. मग हा खंड कसा ठरवला आता, ह्या खंडाची किंमत कशी ठरतीये, जसं आपण आता श्रमिकांची किंमत पाहिली, त्या श्रमिकांच्या किंमत निश्चितीमध्ये सीमांत उत्पादकता आपण खूप महत्वाची असते असं म्हटलं. तसंच इथं खंड म्हणजे काय, तर खंडाची किंमत कशी ठरली जाते, जमिनीला खंड किंवा जमिनीला मिळणारा मोबदला कसा निश्चित होतो ते आपण इथे खंड सिद्धांतामध्ये पाहणार आहोत. व त्यामध्ये डॉक्टर रिकॉर्डो खंड सिद्धांत, हे दोन प्रकारचे खंड सिद्धांत आहेत. एक सिद्धांत हा डॉक्टर रिकॉर्डो या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी दिलेला आहे, तर दुसरा सिद्धांत हा आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलेला आहे. मग सनातनवादी रिकॉर्डो जे अर्थशास्त्रज्ञ होते त्यांनी खंड कसा निर्माण होतो त्याच्या दोन पद्धती सांगितलेल्या आहेत, आणि त्यामध्ये आहे प्रकर्षित लागवड पद्धती आणि दुसरी आहे विस्तृत लागवड पद्धती. प्रकर्षित लागवड पद्धती म्हणजे काय, प्रकर्षित लागवड पद्धतीमध्ये आपण खंडाचा तुकडा जमिनीचा तुकडा न बदलता, समजा आता 10 हेक्टर जमीन आहे, त्या 10 हेक्टर जमिनीवर जेव्हा आपण श्रम आणि भांडवलाचे नग वाढवतो, आपण जमिनीचा तुकडा न वाढवता आहे त्या जमिनीच्या तुकड्यावर आपण फक्त श्रमिक आणि भांडवल जेव्हा वाढत जातो तेव्हा आपल्याला खंडाची निर्मिती होते असं सांगितलेलं आहे. आणि विस्तृत लागवड पद्धती म्हणजे काय, इथं जमिनीचा तुकडाच बदलला जातो. आधी 2 हेक्टर जमीन वापरासाठी काढली जाते, त्यानंतर आणखी 2 हेक्टर जमीन जेवढी आहे तशी हळूहळू हळूहळू सुरुवातीला समजा एखादी इथे आपण आधी प्रकर्षित लागवड पद्धती पाहूया. प्रकर्षित लागवड पद्धतीमध्ये तुम्हाला दिसेल की श्रम व भांडवलाची मात्रा 1, 2, 3 आहे. उत्पादन खर्च 300 एवढा फिक्स्ड आहे, तो बदलत नाही. उत्पादन 9 क्विंटल होतं. पहिलं आता इथे पहा, जमिनीचं 10 हेक्टर क्षेत्र आहे. त्या 10 हेक्टरवर आपण समजा श्रम व भांडवलाचा पहिला संयोग वापरला. इथं आपण एक श्रमिक आणि एक भांडवल असं नाही म्हणू शकतो, तो पहिलं एक विशिष्ट प्रमाण आहे श्रमिकांचं भांडवलाचं, ते पहिलं प्रमाण वापरल्यानंतर आपणास 9 क्विंटल एवढं उत्पादन मिळते. 9 क्विंटल उत्पादन मिळवून जर त्या प्रति क्विंटलची किंमत 1000 आहे, म्हणून 9 गुणिले 1 किती येईल, 1000. 9 गुणिले 1000 बरोबर 9000 एवढं एकूण उत्पन्न येईल. तसेच श्रम व भांडवलाची दुसरी मात्रा जी आहे, त्या दुसऱ्या मात्रेपासून एकूण उत्पादन इथं 6 झालेले आहे. 6 गुणिले 1 6000, इथे पण 3 गुणिले 1000 बरोबर 3000. तुम्हाला इथे लक्षात येईल की उत्पादन जे आहे ते 9, 6, 3 असं झालेले. उत्पादन काय होते, घटताना दिसते, कारण घटत्या फलाचा अनुभव येतो. तर आपण जमिनीचा तुकडा न वापरता आहे त्या जमिनीच्या तुकड्यावर फक्त श्रम आणि भांडवल वाढवत गेल्यावर आपल्याला न पेलण्या इतकं ते भांडवल आणि श्रमाची मात्रा त्या जमिनीवर होईल. त्यामुळे आपल्याला घटत्या फलाचा अनुभव येईल. सुरुवातीला अधिक एफिशियंटली श्रमिक कामाला लागतील, भांडवल नवनवीन यंत्र आपण त्या जमिनीवर वापरू, त्यामुळेच त्या जास्त पीक किंवा जास्त उत्पादन मिळणार आहे.
परंतु त्याच क्षेत्रावर आहे, त्याच क्षेत्रावर जेव्हा आपण श्रमिक भांडवल वाढवत राहू तेव्हा हळूहळू घटत्या फलाचा अनुभव येतो आणि त्यामुळे खंडाची निर्मिती होते असं म्हटलेले. खंड कसा मिळेल मग? पहिल्या श्रम व भांडवलाच्या मात्रेमुळे एकूण उत्पन्न 9,000 झालं, खंड मात्र 6,000 आहे, कारण 3,000 हा उत्पादन खर्च त्या एकूण उत्पन्नातून वजा केला तर 6,000 एवढं खंड मिळेल. पुढे 6,000 हे एकूण उत्पन्न आहे, खर्च मात्र सगळीकडे 3,000 हा सारखाच आहे. 6 मधून 3 गेले बरोबर 3,000 हा खंड मिळेल. परंतु तिसरी जी श्रम व भांडवलाची मात्रा आहे त्याला आपण सीमांत किंवा शेवटची मात्रा म्हणतो. त्या शेवटच्या मात्रेला तो त्याच्यानंतर श्रम व भांडवल वाढवणार नाही, कारण त्याचा उत्पादन खर्च जो आहे तिसऱ्या श्रम आणि भांडवलाच्या मात्रेचा आणि याचा काय म्हणू शकतो आपण एकूण उत्पन्न जे आहे 3,000 आहे, म्हणून 3,000 एवढंच उत्पादन खर्च आणि 3,000 एवढंच एकूण उत्पन्न हे दोन्ही एकच असल्यामुळे शेवटच्या श्रम व भांडवलाच्या मात्रेपासून खंड मिळणार नाही. म्हणून इथे असं म्हणू शकतो आपण की श्रम व भांडवलाच्या सीमांत नगाला किंवा सीमांत मात्रेला खंड मिळत नाही, त्याच्या आधीच्या मात्रांपासून खंड मिळतो. विस्तृत लागवड पद्धती म्हणजे काय? इथं आता आपण जमिनीचा प्रकार बदलतो. पूर्वी आपण जमिनीचा प्रकार एकच ठेवला आणि त्यामध्ये आपण श्रम व भांडवलाचे नग वाढवले, परंतु इथे आपण आता जमिनीचे जसे प्रकार बदलू सुरुवातीला रेकॉर्डरने असं म्हटलं की जमीन ही सुरुवातीला जमिनीचा तुकडा वापरास लोकांनी काढलाय, तेव्हा मग ते चांगल्या प्रतीची जमीन वापरतात, नंतर मग ती कमी पडू लागली मध्यम प्रतीची, नंतर कनिष्ठ प्रतीची जमीन वापरतात. जसजशी लोकसंख्या वाढते तस जमीनचा तुकडा पण वापरण्यासाठी काढला जातो. मग सुरुवातीला चांगली जमीन वापरली जाते, चांगली सुपीक जमीन वापरण्यास काढली जाते, नंतर मध्यम प्रतीची आणि नंतर कनिष्ठ प्रतीची जमीन वापरास काढली जाते. म्हणून उच्च प्रतीच्या जमिनीवर मिळणारं उत्पन्न जास्त असल्यामुळे उत्पादन जास्त असल्यामुळे उच्च प्रतीच्या जमिनीपासून जास्त खंड मिळणार आहे, मध्यम प्रतीच्या जमिनीपासून थोडा कमी खंड मिळेल आणि जी कनिष्ठ प्रतीची जमीन आहे त्यापासून खंड मिळणार नाही, कारण कनिष्ठ प्रतीच्या जमिनीचं उत्पादन आणि उत्पादन खर्च जो आहे किंवा उत्पन्न जे आहे ते सारखंच आहे, म्हणून कनिष्ठ प्रतीच्या जमिनीला खंड मिळणार नाही. तसेच आता पुढचा एक सिद्धांत आहे केन्स यांचा रोखता पसंती सिद्धांत. केन्स यांचा रोखता पसंती सिद्धांत हा खूपच महत्वाचा आणि चांगला सिद्धांत आहे. डॉक्टर केन्स जे केन्स यांनी हा रोखता पसंती सिद्धांत सांगितलेला आहे. केन्स यांच्या मते हा जो रोखता पसंती सिद्धांत जो आहे तो व्याज दराशी संबंधित आहे. केन्स यांनी व्याजाचा दर म्हणजे भांडवलाला मिळणारा जो मोबदला आहे म्हणजेच तो व्याजदर जो आहे तो व्याजाचा दर कसा निश्चित होतो हे पाहणं खूप महत्वाचं आहे. म्हणून हा व्याजदर कसा निश्चित होतो याचं केन्सने एक उदाहरण दिलेलं आहे. त्यामध्ये आहे व्यवहार हेतू, खबरदारी हेतू आणि सट्टेबाजी हेतू. त्यांनी काय म्हटलं की रोख पैशाच्या मागणी आणि रोख पैशाच्या पुरवठ्यावरून कोणत्याही व्याजाचा दर निश्चित होतो. व्याजदर निश्चितीसाठी रोख पैशाची मागणी आणि रोख पैशाचा पुरवठा. इथे मी तुम्हाला आताही सांगते कोणत्याही सिद्धांतात त्या गोष्टींची मागणी आणि पुरवठा फार महत्वाचा असतो. तिथं केन्स यांच्या रोखता पसंती सिद्धांतामध्ये व्याजदर निश्चितीसाठी त्यांनी काय सांगितलं तर रोख पैशाची मागणी आणि रोख पैशाचा पुरवठा यांच्या संतुलनातून व्याजदर निश्चित होतो. मग रोख पैशाची मागणी म्हणजे काय, रोख पैशाचा पुरवठा म्हणजे काय? आता रोख पैसा तुम्हाला माहिती आहे, आपण जे लिक्विड असेल रोख पैसा स्वतःजवळ बाळगतो, कॅश बाळगतो त्याला आपण रोख पैसा म्हणतो. मग हा रोख पैसा कशासाठी मागवला जातो तर 3 हेतू त्यांनी सांगितले. व्यवहार हेतू, खबरदारी हेतू आणि सट्टेबाजी हेतू. व्यवहार हेतू म्हणजे काय तर व्यवहार हेतू म्हणजे रोजच्या दैनंदिन वापरासाठी जो रोख पैसा ठेवला जातो, दैनंदिन कामासाठी जो खर्च केला जातो त्याला व्यवहार हेतू असं म्हणतात. व्यवहार हेतूसाठी रोख पैसा बाळगला जातो. तसेच पुढे आहे खबरदारी हेतू. खबरदारी हेतूसाठी सुद्धा रोख पैसा मागितला जातो. खबरदारी हेतूसाठी म्हणजे भविष्यात किंवा संकटात भविष्यात येणाऱ्या अडचणींना तोंड देण्यासाठी जो
खर्च किंवा जो खर्च केला जातो किंवा रोख पैसा बाळगला जातो त्याला खबरदारी हेतू म्हणतात. आणि तिसरा आहे सट्टेबाजी हेतू. सट्टेबाजी हेतूसाठी म्हणजेच आर्थिक संकटांना तोंड देण्यासाठी जो रोख पैसा बाळगला जातो त्याला आपण सट्टेबाजी हेतूसाठी असलेली पैशाची मागणी असे म्हणतो. या 3 हेतूसाठी रोख पैशाला मागणी केली जाते असं केल्स यांनी म्हटलं. आणि मग पुरवठा जो आहे तो मध्यवर्ती सरकारमार्फत मान्य केला जातो आणि यांच्या संतुलनातून रोख पैशाची मागणी व्याजाचा दर निश्चित होतो असं केल्स यांनी पाहिलं. उरलेला आपण पुढच्या सेशनला पाहूया. धन्यवाद.